आज ना मी तुमच्यासोबत माझ्या आजीची रेसिपी शेअर करणार आहे. ती खूप भारी बनवायची. तिच्यासारखी होणार नाही बरं, पण आपण पाहू जमती का नाही तिच्यासारखी. थोडीफार वेगळी चेंज होईल, कारण पहिले मसाले पहिलं जे बनवायचं होतं ते चुलीवरती, पाट्यावरती बनवायचं. आता मिक्सर, गॅस वगैरे निघले. फक्त तिचं आहे तर मातीचं भांडं तिनं सांगितलेली अशी रेसिपी. तर काय करायचं आहे, आधी ना तेलामध्ये छान लसूण परतून घ्यायचा. त्यानंतर कांदा घालायचा. कांदा टोमॅटो छान परतून झालं की हळदी पावडर, मिरची पावडर घालायची आणि थोडासा गरम मसाला घालायचा. अमकं-डमकं घालायची गरज नाही. आणि घालायचं बटाटं. आता ही ती ना हिरवी मिरची घालायची आणि असे बंदाले शेंगदाणे घालायची. तर मी शेंगदाणे नाही घातले आणि मस्त कोथिंबीर घातली. छान परतून घेतलं आणि ना तुरीची डाळ, मुगाची डाळ अशी ठेवत होती. भिजत ठेवली की ती पटकन शिजते, कारण तांदूळ पटकन शिजतात, डाळ पटकन शिजत नाही. मग थोडीशी भिजवून ठेवायची आणि दोही उकळी आलं की छान मस्त तांदूळ धुवून घालायचे. मस्त 15 मिनटं अगदी कमी गॅसवरती शिजवून घ्यायची. इतकी छान मस्त अशी डाळ खिचडी रेडी होते ना, खूप भारी लागते. आणि अशी डाळ खिचडी कोणी कोणी खाल्ली आहे, ती पण चुलीवरची, मातीच्या भांड्यामधली, मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना, नक्कीच लाईक करा आणि यूट्यूबवर पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. इंस्टावर पाहत असाल तर फॉलो करा. चला या तुम्ही पण खिचडी खायला आणि लाईक करायला विसरू नका. सगळ्यांना बाय बाय. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू एक नवीन रेसिपीमध्ये.